रवींद्र विद्या प्रसारक मंडळाच्या विविध खेळांमध्ये राज्य व राष्ट्र स्तरावर यशस्वी विद्यार्थ्यांचा नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला। राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविणारी दिशा निमजे, जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत यश मिळवणारा सोहम खांबेकर, क्रिकेट स्पर्धेत विजेता प्रणव काठे, बुद्धिबळ स्पर्धा विजेता सुजल जैन, बॅडमिंटन स्पर्धा विजेता अजय दुबे हे रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आणि खो खो विजेता ओम महाजन, तायक्वांदो विजेता दक्ष तायडे, कॅरम विजेती गौरी तेलगड, कराटे विजेती ज्योती डुकरे हे रवींद्र विद्यालयाचे विद्यार्थी या सर्वांचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पारितोषिक देऊन कौतुक केले। या प्रसंगी सर्व क्रीडा शिक्षक यांचाही सत्कार करण्यात आला। या प्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना एआयच्या युगात शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी अभ्यासासोबतच खेळाचे महत्त्व सांगितले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की नाशिक हे शहर फार सुंदर असून मला या शहराविषयी विशेष प्रेम आहे। विद्यार्थ्यांना संबोधित करताना तुम्ही देशाची शक्ती आहात, तरी वाईट समाज विघातक लोकांपासून लांब राहा असा सल्ला दिलाय। यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संदीप कर्णिक यांना मनातले प्रश्न विचारले। त्यापैकी आपण नाशिकला कोणता वारसा देऊ इच्छिता या प्रश्नावर नाशिककरांना माझ्याकडून सप्रेम भेट, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे उत्तर दिल्यावर टाळ्यांचा गजर झाला। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज पिंगळे, सेक्रेटरी वासंती गटणे, संचालक हरी काशीकर, शंकरराव ठाकरे, देवेंद्र भुतडा, मृणाल पाठक, रवी वर्मा, समाजसेवक विनोद थोरात, पुरस्कारार्थी विद्यार्थी व त्यांचे पालक, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली जगताप यांनी केले। व्यासपीठावरील सर्व मान्यवर, रवींद्र विद्या प्रसारक मंडळांचे आपण सर्वजण, विशेष करून गडणे मॅडम, काशीकर सर, सर्वप्रथम पिंगळेजी आपण मला या ठिकाणी बोलवलं याबद्दल आपले खूप आभार। इतका सुंदर हा कौतुक सोहळा आहे आणि ही सगळी मुलं बघितली आणि आपण जे म्हणालात की हे भक्ती आणि आम्ही शक्ती आहे, तर मी उलट म्हणतो आपल्याला ही सगळे आपल्या देशाची शक्ती आहे आणि यांना बघून इतकं छान वाटलं की उद्या आपला जो देश आहे तो सक्षम हातात जाणार आहे। आपलं भविष्य जे आहे ते आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा। आपण एवढं चांगलं स्पोर्ट्स कल्चर या ठिकाणी डेव्हलप झालेलं आहे। आपण सगळ्यांनी मोठे मोठे अचिव्हमेंट्स केलेले आहेत आणि म्हणजे या संस्थेला शुभेच्छा, आपल्या संस्थेचे अभिनंदन, आपल्या आईवडिलांचे अभिनंदन, आपण केलेल्या मेहनतीचे अभिनंदन। मी लहान होतो त्यावेळेला मुंबईत राहत होतो, तर त्याचे ओपन ग्राउंड मी आता खाली बघितलं, इतकं सुंदर ओपन ग्राउंड आहे। आम्हाला कुठेतरी लांब जाऊन ओपन ग्राउंड असायचं, आमच्या ते शाळेलाही ग्राउंड नव्हतं, स्पोर्ट्स वगैरे काही शिकण्याची कुठे काही फॅसिलिटी नव्हती, कारण मुंबईमध्ये सगळ्या छोट्या छोट्या बिल्डिंग्सच असतात छोट्या छोट्या प्लॉटवर। तर आपण खूप भाग्यवान आहात की आपल्याला इतकी सुंदर शाळा आणि इतकं सुंदर स्पोर्ट्स कल्चर असलेलं एक वातावरण मोठं व्हायला मिळालेलं आहे आणि आपण त्याचं पुरेपूर वापर करताय आणि त्या संधीचं आपण सोनं करताय हे बघून खूप छान वाटलं। नाशिक पोलीस नेहमी आपल्याबरोबर आहेत, आपल्या पण शुभेच्छा नाशिक पोलिसांबरोबर आपण ठेवा। आम्हाला बहुतेक केसमध्ये बरेचदा, कारण पोलीस म्हटलं की सगळ्यात जे वाईट गोष्टी असतात त्याचा आपल्याला अनुभव येतो। एखादा ॲक्सिडेंट होतो, एखादा मर्डर होतो, एखाद्या ठिकाणी चोरी होते, तर त्या ठिकाणी पोलिसला जावं लागतं आणि त्याच्यामध्ये काही काही गुन्हेगार पण असतात, ते बाल गुन्हेगार असतात। पण मला वाटतं हे जे स्पोर्टिंग कल्चर आहे, ते स्पोर्टिंग कल्चर जर डेव्हलप झालं स्पोर्ट्सचं, तर मला वाटतं कोणी गुन्हेगारीकडे वळणार नाही, मग तो कुठल्याही सामाजिक आर्थिक स्तराचा असतो। आपण खूप छान काम करताय आणि हे 50 वर्ष ज्यांनी दोघांनी हे सगळं वाढवलेलं आहे, तर आपल्या आशीर्वादामुळेच आणि मेहनतीमुळेच हे झालेलं आहे आणि माझी आपल्याला विनंती की नाशिक पोलिसांवर पण आपले जास्तीचे आशीर्वाद राहू द्या आणि आम्ही आणखी चांगलं काम करू शकतो। सर्व मुलांना परत एकदा खूप शुभेच्छा। पण आता हे मेडल मिळाले म्हणजे पुढे आपल्याला म्हणजे कॉम्प्लिसंट व्हायचं नाही आहे,
ज्यांना काही मेडल्स मिळाले नाही, जे नॅशनलला आम्ही कधी गेम खेळलो नाही, फक्त एवढीच ह्याच्या स्टेजच्या पण अर्धी जागा असायची, ज्याचे 4 तुकडे गेले तेवढे अर्धी किती जागा असायची, तिकडे मी अंडरआर्म क्रिकेट खेळ. तर तुम्ही या संधीचं खूप चांगलं सोनं केलेलं आहे. पण तसेच नॅशनल इंटरनॅशनल इव्हेंट्सवर मेडल्स मिळवत राहा, ऑलिम्पिक्समध्ये मेडल्स मिळवत राहा आणि देशाचं नाव त्याच्यामध्ये आपण उज्ज्वल करा. सगळ्यांना खूप शुभेच्छा. आपल्या आईवडिलांचे खूप अभिनंदन. आणि सर्व आपण जण शिक्षक जे आपण बसलेले आहेत आपल्या ह्याच्यामुळे, विशेष करून टीचर्स जे आपल्याला स्पोर्ट्स शिकवतात, जे नॉर्मल बाकी शिकवतात, त्यांच्या सहभागाशिवाय आणि त्यांच्या ॲक्टिव्ह रोलशिवाय, कमिटमेंटशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तर त्यांना पण मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. थँक्यू. नाशिक लोकशाही न्यूजसाठी कमलेश वाघ,